एकदा स्वागत आहे विजुकली ब्लॉग चॅनलला. तर आजचा 4था दिवस आहे आणि नारळी पौर्णिमेची तयारी चालूच आहे. तर तिथं जाऊन मी तुम्हाला दाखवतो. समाज मंदिरमध्ये मंडळी जमलेले आहे. हाय गाईज, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयारी झालेली आहे आणि काय आहे ते तुम्हाला दिसेल. आता थोडी आयडिया आली असेल हे बघितल्यानंतर. आणि इकडे बघू शकता अशा प्रकारे नारळाचा आकार दिलेला आहे. संध्या आता स्वतः पेंटिंग करत आहे, त्याला कलर देत आहे. आणि इकडे मनीष सुद्धा आहे, बघू शकता. आणि एवढा प्रोसेस झालेला आहे त्याच्यावरनं तर मला आयडिया आलीच असेल काय आहे, पण तरी पण. तर आता पोरं जेवायला गेलेले आहेत आणि वाजलेले आहेत तिथं 2 वाजलेले आहेत. बघू शकताय 2 वाजलेले आहेत आणि अशा प्रकारे रंग लावून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे सर्व रेडी केलेलं आहे. कोरीव काम बी झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे नारळाचा शेप आहे, तुम्हाला दाखवतो. हे मी लावतो जा लॉक. अशा प्रकारे केलेलं आहे आणि याच्यावर अजून पेंटिंग येणार आहे. आणि काय आहे अजून एक्झॅक्ट आम्ही सांगू नाही शकत. नंतर तुम्ही बघू शकताय पूर्ण रेडी झाल्यावर इथपर्यंत एंड करतो. आणि कलरचे डबे आणूनच ठेवलेले आहेत. नंतर त्याच्यानंतर कलर लागला जाईल आणि नंतर हे होईल. आणि हे 2 वाजले बघू शकता. जेवायला गेलेले आहेत पोरं. पुन्हा ब्लॉग स्टार्ट करत आहे आणि पोरं जेवून आलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. परत एकदा कामाला लागलेले आहेत आणि सर्व व्यवस्थित कोरीव काम चाललेलं आहे. तुम्ही ते बेंड बघू शकता. आता थर्माकोल त्यांचे कोरीव काम करत आहेत. हाय गाईज, तर बघू शकता एवढी प्रोसेस झालेली आहे. आणि हे त्याचे पाय तुम्हाला दिसत असतील, हे पाय करत आहे अंकल. आणि इकडं मागाशी लावलेला सुकत, त्याला सुकला असेल, कलर लावून झालेला आहे. मागाशी कलर लावलेला आहे. अजून तुम्हाला आयडिया नसेल आली, कारण नंतर आम्ही शो करणार आहोत. सध्या हो हो. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. टेक केअर, बाय बाय.